पूजा वगैरे मांडलेली सगळी आता उत्तर पूजा करतील भटजी येऊन. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा होते. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. आज मी झोपेतून उठल्या ब्लॉग सुरू केला आहे. का रिझन हेच आहे की नवीन घरातील माझा पहिला दिवस आहे हा. आणि इकडे रात्री आम्ही थांबलो होतो. मी आणि सचिन दोघं थांबलो होतो. बाकी सगळे लोक आत्याच्या घरी झोपायला गेले होते. आता थोड्या वेळानं भटजी येणार आहेत उत्तरपूजा करण्यासाठी. आणि ते जे फिलिंग आहे ना, म्हणजे स्वतःच्या घरात असं झोपणं आणि ते मला असं काल वाटलं होतं की अरे नाही, आणि आत्याच्या घरी जाऊया म्हणून मी गेले पण. कारण भटजी काय बोलले की कोणी एकट्याने थांबलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून म्हटलं झोप लागणार नाही नवीन जागेवर, आणि जाऊया. घरी गेले, तिथून जाऊन परत आले. काय माहीत गेले नुसते फ्रेश झाले. आणि जी गाडी म्हणजे नरेंद्र पाठवायला आले होते ते थांबणार होते. ते गेले. राजेश आणि नरेंद्र दोघं पण थांबतो म्हणतो ते, सचिन वगैरे. आणि मग झोप लागणार आहे म्हणून गेलेले तिकडे. आणि आम्हाला सगळ्यांना सोडायला गेले तिथे जाऊन त्यांनी गाडी रिटर्न घेत होते आम्हाला सगळ्यांसोडून. मी घरात जाऊन फक्त फ्रेश झाले, तोंडावर पाणी भरलं आणि म्हणत काय आलं काय माहीत. परत गाडीत बसले त्यांच्यानी, परत इकडं आले. मग परत राजनंदिनी इथं रडायला लागले. म्हटल्यानंतर ते लोक परत गेले. मी सचिनच थांबलो होतो. आणि एवढं असं हे वाटत होतं ना घरात एकदम, म्हणजे उठल्यानंतर आता ते असं वाटतच नाही की असं नवीन घरात मी आहे किंवा काहीतरी असं वेगळं कुठेतरी दुसरीकडे आलं आहे. असं वाटतं की मी इथं राहतेच आहे अगोदरपासून. आणि खूप भारी फिलिंग आहे. आता उत्तरपूजा करून आम्ही निघणार आहोत, कारण आता 10-11 वाजेपर्यंत कामगार परत येणार आहेत. जे काम स्टार्ट करायचं आहे, कारण भरपूर कमी वेळ दिला आहे मी त्यांच्याकडे. कारण छोटीच कामं आहेत. आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही खूप छोट्या कामाला पण जास्त वेळ नका लावू म्हटलं मी आता. तर जी फिनिशिंगची कामं आहेत, जशी कलरचा टचअप पूर्ण बाकी आहे, इलेक्ट्रिशियनची छोटी कामं, हँडल्स वगैरे लावणं आणि पॉलिशिंग करणं, ह्या गोष्टी बाकी आहेत. तर त्यांनी मंगळवारपर्यंत टाईम घेतलेला आहे मागून माझ्याकडून, जे कारपेंटरची कामं आहेत. आणि त्याच्यानंतर कलरचं काम. होप्स की वटपौर्णिमेच्या नंतर मी शिफ्ट होईन इथे. अजून एक 10-15 दिवस तरी आरामात त्यांनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे, आता एवढे दिवस झालेत, हे दिवस थोडे. सो चला आता फ्रेश होणार आणि मग निघूया. खरंच भारी वाटायला लागले. पूजा वगैरे मांडलेली सगळी आता उत्तरपूजा करतील भटजी येऊन. हा हॉल आहे. हॉलचं काम अजून कंप्लीट व्हायचं आहे. आणि एकटीने मला विचारलं होतं की इथे सोफा सेट विकत आणणार आहे की कसं करणार आहे. तर ते आणल्यानंतर सांगते मी. माझ्या डोक्यात 2-3 कल्पना आहे. तयार तरी करून घेणार नाही आहे मी, फिक्सवाला सुटाच आणणार आहे. पण आणल्यानंतर सांगेन मी. पवार साहेब, कसं वाटतंय नवीन घरात? शांत झोप लागली ना, मला काही जागच आली नाही अजिबात. तुला झोप लागली, मला कसली झोप लागली? का? ते उघडं होतं म्हणून. काय कोण बघायला लागले म्हणून? काय सारखं लक्ष जायला उजेड होता ना तिथे, त्याच्यामुळे. काय ते हॉरर पिक्चर सारखं असं काय हे वाटायला काय? हां, उजेड आला त्यांना, उजेड आला त्यांना झोप नाही लागली. मला काय नाही बघा माहिती आहे, तू 2 मिनिटात झोपली. मोबाईल ठेवलीस आणि लगेच झोपली. नाही, मला पाय ते एवढे हे झालेले ना, कधी एकदा झोपतोयच झालेलं. मला काय जरा सुद्धा जाग आलेली नाही माहिती. निवांत झोप लागली. हे सगळं आता काढायचं आहे. दरवाजा छान केला आहे, तर ह्याचं पण पॉलिशिंग बाकी आहे सगळं. हँडल पण मस्त लावलं आहे, मला आवडलं. हँडल आवडलं मला दरवाजाचं. काय हो, मला हँडल आवडलं दरवाजाचं, मस्त झालं. कोहळा. मला आता दररोज रांगोळी घालायला मिळेल इथे, बरोबर. पण मला आता एक सुचत नाही आहे की तुळस मी इथे ठेवावी की इकडे बाहेरच्या साईडला ठेवावी. मला असं इथे पाहिजे होतं तुळसचं, पण सूर्यकिरणं पोचतील न पोचतील हे टेन्शन आहे.
मला असं आहे की इथे ठेवायची की इकडच्या साईडला ठेवायची काही कळत नाही. भर जास्त उन्हात पण नाही आपण हे करू शकत, खराब होते. काय करू काही समजत नाही. इथे आता काही गिफ्ट्स आहेत. इथे पण आता काय काय सामान सगळं आहेराचं पडलं, सगळं गोळा करून घेऊन जायचं आहे. इथे हे आता साडी जरासं मला ड्राय क्लिनिंग करावी लागते काय माहीत, कारण गाय घेऊन आलेली ना, तेव्हा गाईचं पूर्ण लाळ अशी थोडीशा ब्लाऊज साडीवरती थोडी पडली होती. इथून इथला तुपाचा डब्बा, हे माझी मावशी हे घेऊन आलेली तुपाचा डब्बा, मला दरवेळेला आले की देते ते. सगळ्यांनी काय काय गिफ्ट्स आहे ते आहेर वगैरे आणलेले काय काय गिफ्ट्स. सगळेजण व्हिडिओ बघतातच ना, तर त्याच्यामुळे ना त्यांनी बघितलेलं की काय कसं कसं चालू आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, सगळ्यांनी प्रेझेंट पॅकेटच सगळ्यांनी हातात आणून मला हसायलाच आलेलं मला सगळ्यांनी, आणि ऐकतच नव्हते पण. तर हे तू घेतलेच आहे सगळं, आणि जी जी गोष्ट घेतली त्याच्यात हे आमचं देणं आहे म्हणून तू घे. आणि दुर्डी पण खूप छान छान आणलेली सगळ्यांनी. ब्लॉगमध्ये तरी माझ्या हातात मोबाईल नव्हता. फोटोग्राफर जे तिघं होते तर त्यांच्यापैकी एकाने छोटे छोटे क्लिप्स घेतलेले, आणि त्यांनी पण जे शूट केलेला आहे तो पूर्ण झाल्यानंतर तो पण व्हिडिओ मी टाकेन, म्हणजे त्यांच्या थ्रू. आता हे ब्लॉग थ्रू आपलं रॉ असतं, तर त्यांनी जे शूट केलं तो पण व्हिडिओ मिळाल्यानंतर मी टाकेन निवांत, कारण तो आता एवढ्या लवकर काही मिळणार नाही, घराचा वास्तुशांतीचा व्हिडिओ. आणि आता हे सगळं गोळा करून व्यवस्थित घेऊन आता घरी निघणार. मम्मी थोड्या वेळानं आली की, मम्मी राजश्री सगळे तिकडे, आरो वगैरे, आरोचा स्कूल पण आहे, त्याला शाळेला पण पाठवायचं आहे. परवाचं क्लिनिंग करायचं एक मी आणि बाकी दोघी बायकांना घेऊन जे केलं होतं ना क्लिनिंग, तेच तेवढं आता. त्याच्यानंतर हे सगळं क्लिअर झाल्यानंतर जे हे आहेत इंटेरियरवाले, तर ते सगळं त्यांचं लावून माणसं पूर्ण छान क्लीन करून देतील. ही छान मेहंदी मस्त रंगली, रश्मिकावाले, मस्त वाटते डिझाईन. हो तर ओके, चला आता फ्रेश होऊयात, निघूयात बाबांच्या रूम. पूजा करून भटजी निघून गेले. सचिन पण परागच्या गाडीतून गेले, जे काही थोडंफार सामान होतं ते. इथे एक छान मला महालक्ष्मीची ही छान अशी फ्रेम मिळाली, आणि हिचं बॉक्स सापडत नाही, आता ही अशीच घेऊन जाते गावी. बाकी हे सगळं आम्ही सामान काढले, तर आता भटजी येणार आहे परत, आणि भटजीने कामगार येणार आहेत परत, आता फिनिशिंगचं सगळं काम परत चालू होणार आहे. आणि इथे आता देव जे होते ते भटजीने सांगितले की तुम्ही बांधा प्रॉपर, कारण काम अजून जर चालू होणार आहे तर, कारण ऑलरेडी पूजा झाली, देव आलेले आहेत घरात, आणि इथं वरती ठेवून टाका म्हणून सांगितलं. एका साईडला डब्यामध्ये तांदूळ घालून डब्यामध्ये घालून ठेवा म्हणून सांगितलं. नंतर तुम्ही येताय तेव्हा काढून व्यवस्थित पूजा करा. म्हटलं ठीक आहे. आता सगळं जे सामान आहे ते घेऊन चालू आहे. इथं परत कामगार काम करते. ही फ्रेम पण राहिली स्वामींची. ती वरती सरकवता येईल, इकडची फ्रेमच आहे, ही स्वामींची फ्रेम आहे, त्याच्यात वरती ह्या याच्यात सरकवता येते का? चला बाय 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 बाय. चला घरी आलो कोवाडला. सचिन गेले, आज निघणार ते मुंबईला. त्यांना म्हटलं मी शिफ्टिंग आवरलं की तेव्हा निवांत सुट्टी घ्या म्हटलं. आता म्हटलं तुमचं जे काही काम आहेत ते आवरा जावं, कारण त्यांनी सुट्टी घेऊन आले होते, आणि आवरात जाऊ म्हटलं. नंतर बाकीचं आपण बघा. आरोला पण स्कूलला सोडलेलं आहे, आता त्याला घेऊन यायचं आहे थोड्या वेळानं. अशी हालत झाली ना, 2 दिवस प्रॉपर झोप नाही मला. 2 दिवस होण्याच्या मागचे 8-10 दिवस तर बिलकुलच झोप नव्हती, आणि 2-3 दिवस मागचे तरी हेच झालं. आणि खूप जणींनी मला म्हटलं की धनश्री तू क्लिनिंग कशाला केलीस, तर नंतर क्लिनिंग ते लोक करून देतात. आम्हाला पूजा करायची होती आणि मुहूर्त नंतर नाही, त्याच्यामुळे आम्ही ती गडबड केली. आणि आता अशी भूक लागलेली ना,
आलो आणि येताना साक्षीने जेवण केलेलं आम्ही. मी भाजी भाकरीच कधी काम आहेत, मला भूकच 2 दिवस जातच नव्हतं जेवण. काल तर मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, उपवास होता. दुपारी 3:30ला जेवायला घेतलं, पण ते पण खायला गेलं नाही. थोडीशी खीर खाल्लेली, रात्री पण नाही एवढं जेवायला गेलं ना, सकाळी पण एवढं हे झालं. आता विनू आज बाजार होता, विनूला मेसेज केला, म्हटलं मला कसं तरी व्हायला लागलं आहे. म्हटलं तो खाली गेलेला आणि बाजारात इथं चिरमुऱ्या आणि ही भजी मिळतं इथली, तर घेऊन ये म्हटलं. मग त्यानं घेऊन आलं, तर ते खाल्लं आहे. डोकं अजून पण दुखायला लागले, मान पण दुखायला लागले. खूप ट्रॅव्हलिंग आणि हे झालं, म्हणजे 2-3 दिवसामध्ये जास्त. बाकी नॉर्मल एवढं काय वाटत नाही ट्रॅव्हलिंगचं. आणि आता बघते म्हणजे आल्यापासून नुसतं हे काम आणि याच्यामध्ये ना स्वतःच्याकडे एवढं लक्षच देता येत नव्हतं. हेल्थ ठीक आहे, सगळं ठीक आहे, सगळं भारी आहे, पण जो थकवा येतो ना, आता वाटतं असं गप 2-3 तास झोपावं निवांत. आणि आता आवरले, मम्मी पण झोपले थोडासा वेळ. आणि जे मेसेज मी बघते व्हिडिओ अपलोड केल्यापासून, जे कमेंट्स येतात, जे मेसेज येतात सगळ्यांचे, एवढं भारी वाटतंय. म्हणजे मला रिप्लाय करायला पण असं हे मिळत नाही, एवढ्या कमेंट्स वाचत तर जायला लागली. जसं होईल तसं लाईक करते, जसं होईल तसं त्यांना उत्तर देते. सगळ्यांनी खूप सुंदर शुभेच्छा दिल्यात, खूप सुंदर म्हणजे बोललेले आहेत त्यांनी. आणि 1-1, 2-2 ओळीने अक्षरशः पॅरेग्राफ लिहिलेले आहेत. आणि ते बघून मला कळतं की खरंच माझ्यावर प्रेम करणारी माणसं भरपूर आहेत. आणि ती मी कुठेही गेले तरी माझ्यासोबतच असतील. खूप छान वाटते, खूप जणींनी कौतुक केलं आहे, खूप 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 मस्त वाटते. सगळ्यांचे धन्यवाद. कारण एखाद्याच्या आनंदात आनंद मानणं ह्यासाठी सुद्धा खूप मोठं मन असावं लागतं. आणि मी ती कमावलेत माणसं. खूप धन्यवाद, खूप म्हणजे खूप. आणि अजूनही आता शिफ्टिंगला दिवस आहेत खूप, कारण काम परफेक्ट करून घेते. खूप जणींनी मला खूप छान छान सजेशन्स दिलेत की धनश्री असं कर म्हणून. तर ते सगळ्या डोक्यात घेऊन, कारण अनुभवाचे बोल खूप चांगले असतात आणि अनुभवाने माणसं सांगतात तेव्हा आपल्याला सुद्धा फायदा पडतो. सो हे थोडंसं खाते आता आणि त्याच्यानंतर मग थोडासा चहा करून पिते, कारण चहाशिवाय खरं नाही. कारण सकाळी चहा मी घेतलेला नाही आहे, आता चहा घ्यायचा आहे मला. आरव इथं गिफ्ट्स फाडायला लागले. काल झोपलाय अर्धाच्यापेक्षा जास्त वेळ नुसता कार्यक्रमामध्ये. अरे उठ, आत्ता अभ्यास करायला घेतलास, पण काल एवढा मी उठवत होतो तुला पूजेच्या वेळी, अरे उठ रे तर नाही. आणि आता गिफ्ट फाडायला मात्र सगळ्यात पुढे. आणि ते कोणी फाडलं? इथे स्वामींची एक छान फ्रेम एक आले, तिथे अंबाबाईची छान एक फ्रेम आहे, गाय वासरूचं तिथे एक छान मूर्ती आले, जी मी घेणार होते पण ती आले आता. आणि इथे माझ्या ताईने मला सँडविच मेकर जे आहे ते गिफ्ट केले. ॲक्च्युली मी हे घेणार होते अगोदर आणि म्हटलं एकदा घर सेट झालं की घेऊया, आणि माझ्या मोठ्या ताईने ते गिफ्ट दिले फिलिप्स. आणि मी हे फिलिप्सचं ब्रँडचंच घेणार होते. तिनं बहुतेक व्हिडिओ बघितले काय की हिनं काय काय घेतले काय नाही ते. यारो घालून ठेव आतमध्ये व्यवस्थित पॅक करून. हे अशी असं असते. त्याच्या लहानपणीचा तो व्हिडिओ आहे का नाही मम्मी, राघू तुला तुझ्यावर भांडत होता माहित आहे काय? ते बिस्किटच्या पायात काय टीव्हीच्या पायात भांडत होते? टीव्हीच्या काय मग करून राघू व्हिडिओ असणार तो, बघूयात. तो नाही व्हिडिओ टाकलेला आहे, मम्मीवर भांडत होतं लहानपणी. मम्मी मला वाटतं सकाळपासून 15 वेळा माझा वास्तुशांतीचा ब्लॉग बघून झाले, आत्ता बी लावले. माझा कुठलाही जास्त हेक्टिक दिवस किंवा हेक्टिक असं रुटीन झालं ना, तेलाची चंपी मला जास्त मदत करते. स्पेशली टाळूवरती जेव्हा मी तसं तेल थापते ना, तेव्हा खूप रिलॅक्स वाटतं. ॲक्च्युली हे खूप वर्क करतं. जास्त स्ट्रेसफुल किंवा जास्त तुमची धावपळ झाली असेल तर करून बघा एकदा, नक्की फायदा पडतो. हे येलो घालतोस? हे राजश्रीनं हे आणि आरवला 2 ड्रेस. हां, जीन्स वगैरे घालून बघितलंस, नंतर हे चेंज करायला बरं बाळ. उद्या बघूया की उद्या तसं पण जाणारच आहे आपण कुठेतरी बाहेर. माईनं सांगितले जीन्स जर साईज बसली नाही तर आपण चेंज करूया. मी जाऊन ठेवून येते. ही राजश्रीने घेतलेली साडी आहे. मला तिनं काही ऑप्शन्स पाठवले होते की कोणती घेऊ ती सांग. मला म्हणते ती तुझ्याच कलेक्शनमधली तुला कुठली आवडती तर बघ. मी म्हटलं नाही, तू घेऊन यायचं तुझ्या मर्जीनं माझ्यासाठी. ॲक्च्युली ही लक्ष्मीच्या अंगावरची ही जी साडी होती तर ही मी तुला गिफ्ट करतो म्हणायला लागली. ह्याचे पैसे मी पे करतो, पण नको म्हटलं, मला ही खरेदी करायची आहे म्हटलं तिला. मग तिने नंतर ही साडी घेतली मला
फोटोज काही पाठवलेले. मला ही खूप डिझाईन आवडली. ॲक्च्युली माझ्या कलेक्शनमध्ये लवकरच येईल ही साडी. मी काही ठिकाणी ट्राय केलं आहे. आता हिने शॉपमधून घेतले. मग शॉपमधून कसं ते त्यांचं हे वेगळं पडतं. मला हे थोडंसं सेम क्वालिटी मी बघते आणि काही वेंडर्सना पण मी बघितलं आहे. सो लवकरच ही आपल्या कलेक्शनमध्ये पण येईलच साडी आणि अगदी बजेटमध्ये, जसं माहेश्वरी आपल्याकडे बजेटमध्ये आहेत. सकाळ झाली आणि आत्ता जरासं फ्रेश वाटतंय. झोप खूप मस्त घेतली मी. आणि आज आरवला सोडायला आरवला सोडायला विनू गेलेला आहे. कारण आज जी गाडी आहे, मी सांगितलं तर मी म्हटलेलं की 19 तारखेनंतर मी शिफ्टिंग चालू होतं ना, त्याच्यामुळे मी 19 तारखेनंतर नको म्हणून सांगितलेलं. तर त्यांनी दुसरं जे भाडं आहे ते घेतलेलं. मग ते पंढरपूरचं वगैरे कोणते तरी असेल गावातले, कारण मी जसं म्हटलेलं की घेतात. तर ते गेलेत. मग पुढच्या आठवड्यातून जरासं लागणार आहे शिफ्टिंगच्या अगोदर. मग तेव्हा आम्ही सांगितलं की पुढच्या आठवड्यात द्या म्हणून सांगितलं. आणि आज मग आरवला विनू गेलेला आहे सोडायला. बस जिथे येते तिथपर्यंत न्यायला पण विनू झाला. आज त्याला सुट्टी आहे म्हणायला लागला तो. म्हटलं ठीक आहे. आणि अजूनपर्यंत मी कमेंट्स वाचतेच आहे. एवढे म्हणजे अगदी सिंगल लाईनमध्ये नाही, पॅरेग्राफ आणि इतकं छान छान लिहिलं आहे. मला जसं होईल तसं मी रिप्लाय देते. मला सगळ्या कमेंट्सना रिप्लाय द्यायचं आहे. खूप छान लिहिलेत सगळ्यांनी. म्हणजे ज्यांनी कधी कमेंट्सच नाही केल्या त्यांनीसुद्धा सांगितले की धनश्री आम्ही पहिल्यांदाच कमेंट करतो, आम्ही व्हिडिओ बघतोय तुझे पण पहिल्यांदाच कमेंट करतोय. खूप सुंदर कमेंट्स आल्यात आणि खूप भरभरून कौतुक केलं आहे तुम्ही. माझी जर्नी खूप आधीपासून जे लोक बघत आहेत त्या सगळ्यांच्या कमेंट आहेत की आम्ही खूप आधीपासून बघतोय तुझे व्हिडिओज, असं तसं म्हणून. खूप भारी वाटलं सगळ्या कमेंट्स वाचून. त्यानंतर इंस्टाग्रामवरती सुद्धा कमेंट्स खूप छान आल्यात. जे चंद्रमा नावाचं माझं चॅनल पेज आहे साड्यांचं, त्या बुकिंग नंबरवरती सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत, मेसेजेस आलेले आहेत. त्यानंतर सगळीकडून म्हणजे भारी वाटते ते वाचून आणि हे करून की अरे म्हणजे लोक इतकं कौतुक करत आहेत. आणि बाबांनी जे शब्द बोलले आम्हा दोघांसाठी सुद्धा, कारण त्यांना हे होतं, माहीत होतं की नेहमी असं असतं की प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या लेकाला त्याला साथ देणारी सून असं मिळावी. आणि कसं असतं की एकट्यानं कधी गोष्टी होत नाहीत. जसं टाळी एका हातानं वाजत नाही. कारण जर पुरुषावर म्हटलात ना, जबाबदारी पूर्ण फॅमिलीची असते आणि अख्खी म्हणजे सगळं सांभाळावं लागतं. मुलांचं शिक्षण, बायकोचं हट्ट, आईवडिलांचं हे. आणि त्याच्यामध्ये कधी कधी त्यांना स्वतःची सुद्धा स्वप्न पूर्ण करायला त्यांना वेळ मिळत नाही, असं होतं. पण जेव्हा आपण साथ देतो ना आपल्या नवऱ्याला, तेव्हा ती सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आणि आणि मेन नवऱ्याने सुद्धा साथ दिली पाहिजेत. तर माझ्या मिस्टरांनी, सचिननी साथ दिली, त्याच्यामुळे मी हे करू शकले. कारण त्यांनीच मला सांगितलं होतं की धनश्री तू बोलतेस चांगली, बाहेर असं बोलायला म्हणजे मी जास्त माणसामध्ये इतकं जास्त असं कधी कधी मी एकदम एक्सप्रेस होत नाही. जेव्हा समोर अशी भरपूर माणसं किंवा हे असेल, कोणाशी बोलायचं असेल, तर एवढं लवकर इंटरॅक्ट व्हायला मला भीती वाटते की समोरचा माणूस बोलेल की नाही. पण असं बोलताना किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये असताना भाषण वगैरे देताना ते काय वाटत नव्हतं मला. ते बी बिनधास्त करू शकत होते, हे त्यांनी बघितलेलं. त्यामुळे ते म्हणायचे की धनश्री तू ब्लॉगिंग कर, तू करू शकतेस, छान करू शकतेस, तू बडबडतेस, बोलतेस, बोलका स्वभाव आहे तुझा आणि तू कर. खूप त्याने प्रोत्साहित केलं होतं. कारण मला त्यावेळेला असं वाटायचं की मी शिक्षण घेऊन काय केलं, मी घरातच बसले. आरवच्या जन्मानंतर असं वाटायला लागलं की 5-6 वर्ष मी आरवसाठी द्यायचा विचार केला, मी काहीच करणार नाही. आधी जॉब करत होते, सोडला जॉब आरवच्या प्रेग्नन्सीच्या वेळी. त्याच्यानंतर आरव जन्माला, त्यानंतर मी ठरवलं की मी 5 वर्ष काहीच नाही, त्याच्यासाठीच लक्ष देणार. आणि नंतर मग तो जरा मोठा झाल्यानंतर स्कूल म्हणजे LKG UKGला जाऊ लागल्यानंतर असं वाटायला लागलं आत्ता मी काय करणार आहे. आणि एवढा 5 वर्षाचा गॅप नंतर मला जॉब कोण देणार नाही, शिक्षणात खंड पडला, काय करायचं. आणि तेव्हा डिप्रेशन म्हणण्यापेक्षा खूप हे वाटायचं. मग तेव्हा असं हे बघितल्यानंतर मी ती जर्नी तुम्ही बघितला आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की तू रमव कुठेतरी तुझं मन, रिकामी नको डोकं, तू कमव न कमव खर कुठेतरी बिझी राहा. त्यांनी खूप त्यावेळी मला सपोर्ट केला होता आणि सांगितलं ते तुला काय करायचं ते तू करू शकतेस, फक्त तू बिझी राहा. कारण मला ते असं हे वाटायचं मी बसायचे शांत आणि असं तसं. तेव्हा ते म्हणायचे तू काहीही कर, माझं सगळ्या गोष्टींना तुझं सपोर्ट आहे, मला सांगत राहा, मी तुला सांगतो काय करायचं काय नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं की तुला करायचं ना तर ब्लॉगिंग पण तू कर, काही प्रॉब्लेम. मी कुकिंग करत होते पहिला ते चॅनल, ब्लॉगिंग करायचं, ब्लॉगिंग पण कर, मला काही प्रॉब्लेम नाही म्हणायला लागले. आणि ते सगळ्या गोष्टी मला सांगत होते की हे एवढं तू गोष्टी शेअर कर, तेव्हा ह्या अशा गोष्टी हे असं ते. त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे बाबांनाही ते होतं की सुनेनं लेकाला जर साथ दिली आणि लेकानं सुनेला जर साथ दिली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ते नेहमी मध्ये आम्हाला सांगायचे तुम्ही दोघांनी मिळून एकमेकांच्या ह्यानं जरा जरी आमचं खटका जरी उडाला, म्हणजे खटका म्हणण्यापेक्षा काहीतरी छोटा मोठा संवाद, तरी पण ते म्हणायचे तुम्ही दोघांनी व्यवस्थित राहायचं, पहिले एकमेकांना सांभाळून घेऊन बाकी काय विचार करायचं नाही. त्यामुळे त्यांना ते खूप खुश झाले होते की लेकानं आणि सुनेनं फायनली काय होईना घेतलं घर. आणि त्यांना ती खुशी होती, त्यामुळे त्यांना ते व्यक्त होता येत नव्हतं. आणि ते खूप जणींनी म्हटलं की कौतुक पण केलं. आणि येस, माझे सासरे आहेतच तसे समजून घेणारे.
कारण तेही असतं की सुना जरी चांगल्या वागल्या तरी सासू सासरे पण तसे असायला पाहिजेत की ठीक आहे, दुसऱ्याची लेक आले तर आपण तिला लेकीप्रमाणे सांभाळलं पाहिजे. ती जर प्रेम करते, चांगलं आपल्याला सांभाळते तर आपणही तसं दिलं पाहिजेत. तर तेही त्यांच्यावरती पण डिपेंड असतं, समोरच्यावरती, की तो माणूस कसा आहे. तर आहे ओके. आणि हळूहळू नाती सुधारत जातात. कधी कधी खटके उडतात, असं नाही की आम्ही भांडतच नाही किंवा नाही. छोट्या छोट्या गोष्टी हे प्रत्येक नात्यामध्ये होतात, पण ते तिथेच सोडून पुढे जाणं गरजेचं आहे. कारण परिस्थितीनुसार त्या गोष्टी घडतात, पण ती गोष्ट सोडून पुढे जाणं खूप गरजेचं आहे. सो चला, फायनली वास्तुशांती तरी झाली आणि आता शिफ्टिंगची तयारी करायला पाहिजेत. थोड्याशा गोष्टी झालेल्याच आहेत, मी ऑलरेडी करून ठेवलेल्या आहे, पण आता फिनिशिंगचं जे काम आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून ते पटकन करून घेते. आता 1-4 दिवसाने परत मी गडिंग्लजला जाईन, कारण आता सारखं खूप हे झालं आहे, थकवा. त्यामुळे कामाकडे लक्ष देते. जे साड्यांचं वगैरे आहे ते खूप शूट वगैरे राहिलेले आहे, ते काम जरा बघते. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू सो मच. चला, बाय बाय.